नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील, तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी. आज 7 सप्टेंबर या ठिकाणी वार रविवार. आज मात्र या ठिकाणी खग्रास चंद्रग्रहण जे होणार आहे, याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे. आजच्या रोजी सायंकाळी ठीक 9:57 हे चंद्रग्रहण सुरुवात होणार असून रात्री 1:30 पर्यंत हे चंद्रग्रहण हे असणार आहे. आता चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय? तर असं म्हटलं जातं की ज्यावेळेस सूर्य आणि चंद्र या दोघाच्या मध्ये ज्यावेळेस पृथ्वी येते, त्यावेळेस मात्र हा सूर्याचा प्रकाश हा चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा वेळेस काय होतं की सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते, त्यावेळेस या पृथ्वीची सावली या ठिकाणी चंद्रावरती पडते आणि चंद्र हा दिसेनासा होतो. तर अशा वेळेस या घटनेलाच आपल्या इथं ग्रहण असं म्हटलं जातं. भौगोलिक दृष्टिकोनातून ग्रहणाला वेगळं असं विशेष असं महत्व आहे. त्यासोबतच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ग्रहणाला या ठिकाणी विशेष असं महत्व आहे. तंत्र साधनेमध्ये असेल, अमावस्या ज्या पद्धतीनं पवित्र मानली जाते, त्याच प्रकारे या ठिकाणी ग्रहणाचा कालावधी सुद्धा या ठिकाणी पवित्र असा समजला जात असतो. तर असं हे ग्रहणाचं या ठिकाणी आहे. सोबतच ग्रहणाच्या या कालावधीमध्ये सुद्धा आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये वेगळा असा नियोजन, वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आज मात्र ज्या पूजेच्या वेळा आहेत, या वेळा थोड्याशा बदलण्यात आलेल्या आहेत. आज जी अभिषेक पूजा 7 वाजता होणारी असते, आज ही अभिषेक पूजा 6:30 वाजता चालू होईल. मात्र यामध्ये अभिषेक न होता फक्त ज्या सिंहासन पूजा आहेत, एवढ्याच मात्र आज होतील. आणि यानंतर लगेचच देवीची धूप आरती वगैरे करण्यात येईल आणि धूप आरती केल्यानंतर लगेचच 8 वाजता या ठिकाणी देवीचा छबिना या ठिकाणी निघणार आहे. 8 ते 8:30 वाजेपर्यंत देवीचा छबिना झाल्यानंतर महंत या ठिकाणी जोगवा मागतील आणि जोगवा मागितल्याच्या नंतर लगेचच मंदिर या ठिकाणी बंद करण्यात येईल. मात्र लगेचच थोड्या वेळाच्या कालावधीनंतर रात्री ठीक 9:30 वाजता हे देवीचं मंदिर या ठिकाणी उघडण्यात येईल आणि सोबतच चरण तीर्थ करून रात्री ठीक 9:27 मात्र देवीला सोवळ्यामध्ये या ठिकाणी ठेवलं जाईल. देवीला पांढरे वस्त्र नेसवून या ठिकाणी सोवळ्यामध्ये ठेवलं जातं. ते रात्री 1:30 वाजेपर्यंत जोपर्यंत ग्रहणाचा कालावधी आहे, तोपर्यंत या देवीला या ठिकाणी सोवळ्यामध्ये पांढरे वस्त्र नेसवून या सिंहासनावर ते ठेवलं जातं. यानंतर ग्रहण ज्यावेळेस संपेल, त्यावेळेस मग देवीला या ठिकाणी पंचामृत परत अभिषेक घालून तिची दुपारती या ठिकाणी करण्यात येईल. तर असं हे मंदिरामध्ये आजचं एक वेगळं असं नियोजन, वेगळा असा टाइम आपल्याला आज असणार आहे. सोबतच हा जो ग्रहण कालावधी असतो, हा ग्रहण कालावधी आपल्या या ठिकाणी भारतामध्ये असल्यामुळं या भारतामधील जे लोक आहेत, हे मात्र हे ग्रहण या ठिकाणी पाळत असतात. आता हे ग्रहण पाळत असताना असं म्हणतात की ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, या स्त्रिया मात्र कोणतंही संकट आपल्या लेकरावरती ओढवू नये, हे सगळं संकट निघून जावं यासाठी एक नारळ हातामध्ये घेऊन देवीचं, आपल्या देवतांचं या ठिकाणी नामस्मरण करत राहतात. आणि या ठिकाणी असं म्हणतात की नामस्मरण करताना, नारळ हातात असताना जर काही संकट येतच असेल, तर ते सगळं संकट त्या नारळावर जातं आणि आपल्या मुलाला या ठिकाणी, लेकराला या ठिकाणी काही होत नाही. तर यासाठी या गर्भवती स्त्रिया या ठिकाणी हे व्रत करत असतात. सोबतच असंही म्हटलं जातं की ज्यावेळेस ग्रहण कालावधी असतो, या कालावधीमध्ये मात्र फार जंतूंचा असा मोठा संसर्ग या ठिकाणी होत असतो. आणि यामुळं जे अन्न वगैरे आहे, हे अन्न वगैरे या कालावधीमध्ये आपण खाण्याचं या ठिकाणी टाळत असतो. तर असं हे ग्रहणाचं या ठिकाणी आहे. आज 5:15 या ठिकाणी हे ग्रहणाचे जे वेध आहेत, हे वेध चालू होणार असून रात्री ठीक 9:57 हे ग्रहण सुरुवात होणार असून रात्री 1:30 पर्यंत या ग्रहणाचा कालावधी असणार आहे. जय भवानी, जय शिवराय.